जय शिवराय मित्रांनो, महाराजांनी 1647 मध्ये आपल्या मावळ प्रांतातील जे गडकिल्ले स्वराज्यात आणले म्हणजे तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर आणि महत्त्वाचा म्हणजे कोरायगड, कोरीगड। हा कोरीगड आज आपण करतोय आणि खूप सुंदर या ठिकाणी मस्त वातावरण आहे, धुकं वगैरे निर्माण झालंय आणि नक्कीच या ट्रेकला आपल्याला मजा येईल। आपल्याला सर्व वास्तू पाहायला मिळतील। आपण पाहत आहे ट्रेकर कृष्णा। चला, जय शिवराय। आपण जो ट्रेक स्टार्ट केलाय ना, हा आहे पेठ शहापूर। चल ये। आपण आहे ना, हा जो ट्रेक स्टार्ट केला आहे तो आहे पेठ शहापूर। या ठिकाणी आपण गाड्या पार्क केल्या आणि त्याच्या बाजूलाच एक छोटीशी मळलेली पायवाट आहे। तर त्या पायवाटेने आपण जर गेलो तर आपल्याला हा ट्रेक पॉईंट दिसतोय आणि जर भेटत नसेल तर त्या ठिकाणी पार्किंगचे जे माणसं आहेत त्या ठिकाणी त्यांना विचारा की ट्रेकिंग पॉईंट कुठे आहे, ते तुम्हाला सांगतील। आणि सुंदर असे या ठिकाणी हे जो निसर्ग आहे ना, हा पाहायला मिळतोय। कारण या ठिकाणी चहूबाजूला आहे ना अशी 7 ते 8 प्रकारचे फुलं फुललेली आहेत। त्यात आली सोनकी, येलोवाला मिकी माऊस, त्यानंतर चेरडा, असे बरेच फुलं आहेत। तर बघू शकता या ठिकाणी हा ओळ लागला आहे आणि 2 वाटा आहेत, एक इकडे गेले जे लेफ्ट साईडला, एक राईटला। राईटची जास्त मळलेलं दिसत नाही, त्याच्यामुळे लेफ्ट साईडची पकडू आणि पुन्हा इकडेच जायचे, कारण गड आपल्याला उजव्या बाजूला दिसतोय। तिथून थोडं पुढं आलं ना, एक पूर्ण 4 व्हीलर जाईल असा रस्ता आहे आणि ह्याच रस्त्याने आपल्याला गडावर जायचं आहे। नाही बरी हो दाजीबा, धवाली नाही बरी। आपल्या या वाटेला आहे ना, एक तिकडं उजव्या साईडला मंदिर दिसतंय। तो मंदिर उजव्या हाताला ठेवून ही पायवाट आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायचं, म्हणजे आपण योग्य वाटेवर आहोत। अर्धा तासाचा ट्रेक केलाय आणि इथं आल्यावर कळतं इथपर्यंत गाडी येते। हा रस्ता कुठून आला माहिती नाही, पण इथपर्यंत गाडी येते। इथं आपलं कोरायगडचा या ठिकाणी पाठी आहे आणि सुंदर अशी लाईट लावले आणि पाठीमाग कोरायगड दिसतोय। जेमतेम जास्तीत जास्त 15 मिनिटं या ठिकाणी आपल्याला ही तटबंदी दिसते बघा। म्हणजे हा रस्ता आपल्याला शोधायला लागेल नक्की कुठून आलाय। या ठिकाणी गडाची बरीचशी काय माहिती आहे, मी या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ दाखवतो, त्याचा पाहिजे स्क्रीनशॉट काढून घ्या। बऱ्यापैकी या ठिकाणी माहिती दिलेली आहे गडाची, ही वाचून आपण गडात प्रवेश करणार आहोत। जय शिवराय। कोरीगड म्हणजेच कोरायगड। तर या कोरायगडाचं खूप सारं इतिहास आपल्याला आज पाहायचं आहे आणि या ठिकाणी अनेक लढाया सुद्धा झालेल्या आहेत। तर अशा या सुंदर गडावर आज आपण जात आहोत। आपण पाहत आहे ट्रेकर कृष्णा आणि या ठिकाणी असलेलं कोराय मातेचं मंदिर, तटबंदी, बुरुज, दरवाजे, गोमुखी आकाराचा हा दरवाजा, हे सर्व वास्तू आपल्याला पाहायचे आहेत। हा बलाढ्य किल्ला आपल्याला पाहायचा आहे। तर नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। कोरीगड हा नाव आपण ऐकून असाल, हा खूप रील्समध्ये प्रसिद्ध झालेला आहे त्यांच्या पायऱ्या आणि त्याच्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे। पण त्याही व्यतिरिक्त आज ट्रेकर कृष्णा आपल्याला संपूर्ण गडाचा परिसर दाखवतो आणि गडावरच्या शिवकालीन वास्तू दाखवतो। त्यामुळं व्हिडिओ नक्की शेअर करा। गडावरची पहिली वास्तू या ठिकाणी गुफा आहे।
सुरुवातीपासून पायऱ्या आहेत. आता पाठीमागे आहे ना गणेश दरवाजा दिसायला लागला. बघू शकता या ठिकाणी तटबंदी. चला आपण पटकन या पायऱ्या चढून आहे ना गणेश दरवाजात पोहोचू, म्हणजे आपल्याला गडाच्या वास्तू पाहता येतील. इकडे दरवाजात जातो रस्ता, त्याच्या अलीकडेच एक छोटी पायवाट इथे गेले. काय गुहा आहेत मला वाटतं त्या ठिकाणी, तर गुहा आपण बघून घेऊ. मस्त स्वच्छ आहे, त्यातलं पाणी किती स्वच्छ आहे एकदम. काय वाटतं तुला? हां हां, पाण्याचं टाक आहे, देवडीसारखं आहे ना. हा म्हणजे हे काय बोलतात ते आपला लक्ष ठेवण्यासाठी शत्रूवरती. दरवाजाच्या अलीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या छोट्या मोठ्या या ठिकाणी देवळे बनवत, पण या ठिकाणी पाणी साचलंय. खालचं दगड सुद्धा एकदम क्लिअर दिसतं, एकदम स्वच्छ पाणी पिण्याजोगं. अरे म्हणजे बघा ना, वरती तो दरवाजा दिसतो तुम्हाला, महादरवाजा म्हणजे गणेश दरवाजा कोरेगडाचा. त्याच्या अलीकडंच ही गुहा आहे आणि इथून संपूर्ण परिसरावर आपल्याला या ठिकाणी नजर ठेवता येईल. या हिशोबाने हे बनवलेले. कोरेगडावर वास्तू खूप बघण्यासारख्या आहेत. खाली आपण गुहा बघितली, त्याच्यानंतर आणखीन एक गुहा दिसते या ठिकाणी. जे तुम्ही नुसते रील बघून त्या पायऱ्यांच्यावरून पाणी वाहतं त्याच्यासाठी येऊ नका, या ठिकाणी वास्तू बघायला आहे. या ठिकाणी बघा, हे पण एक आपण खाली बघितल्याप्रमाणे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी, दरवाजाच्या सुरक्षेसाठी ही एक छोटी गुहा आणि सैनिकांना राहण्याचं ठिकाण असे या ठिकाणी हे आपल्याला दिसतंय. बघू शकता या ठिकाणी हे मानव निर्मित आहे, हे सगळं कोरून बनवलेलं आहे, हे सगळं कोरून काढलेलं आहे. तो दरवाजा दिलाय आणि या ठिकाणी छोटं मोठं बसण्यासाठी एक स्टेप दिलेली आहे. अशा प्रकारे गुहा बघितली आपण. आता ताबडतोब गणेश दरवाजा, हार्डली 15 मिनिटाचा ट्रेक आहे आणि ताबडतोब दरवाजा लागला का तटबंदीच आहे नॉर्मल. कोणीही या ठिकाणी ट्रेकसाठी येऊ शकता. साधा सोपा ट्रेक आहे आणि वास्तू खूप बघण्यासारखं आहे तुम्हाला या ठिकाणी. आता आपण पोहोचतोय गणेश दरवाजात. दरवाजाचं काम अतिशय सुंदर आणि या ठिकाणी असलेले बुरुज, आपला लाकडी दरवाजा हा साबूतरित्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गडात प्रवेश केला ना की उजव्या बाजूला बघा, ही जी तटबंदी आहे ती सुरेख आणि सुंदर काम दिसते या ठिकाणी. या ठिकाणी त्यावेळेस देवडी म्हणजे या महादरवाजाचे काही सुरक्षा रक्षक होते त्यांचं राहण्याचं या ठिकाणी ठिकाण दिसतंय आणि दिवा लावण्याची एक जागा आहे ती दाखवतो तुम्हाला. या देवडीच्या मध्ये या ठिकाणी जे आपण हे बघतोय म्हणजे त्यावेळेस त्या या जागेला कोनाडा असं बोलतात. या ठिकाणी दिवा लावला जायचा आणि दरवाजाचं जे बांधकाम बघितलं तर या ठिकाणी हे जे खाचे दिसत आहेत या ठिकाणी हे 2 मजली होता. हे लाकडी होंडके या ठिकाणी होते त्यावेळेस. हे बघा इथे पण लाकडी होता आणि हा छप्पर होता वरती, हा पूर्ण छप्पर होता या एवढा. आणि हा वरचा बुरुजाचा भाग आहे, तिथून वरती आपण दरवाजावर जाऊ शकतो. दरवाजाच्या पुढे आल्यानंतर एक छोटी एक गुहा आपल्याला अजून एक दिसते. या ठिकाणावरून गणेश दरवाजाचा व्ह्यू आहे ना खूप सुंदर दिसतो आपल्याला. इथून बघू शकता तुम्ही. आपण ती देवडी बघितली छप्परवाली, त्यानंतर त्याच्या बाजूनेच या ठिकाणी पायऱ्या आहेत. ह्या आपल्याला या तटबंदीच्या वरती त्या बुरुजावर नेतात. दरवाजाच्या बाजूचा असलेला बुरुज
आणि तिथूनच आपण दरवाजावरती सुद्धा जाऊ शकतो. अशा पद्धतीने ही संपूर्ण तटबंदी आपल्याला ही सुरुवातीपासूनच पाहायला मिळते. आणि त्या दरवाजाच्या वरती आणखीन एक हा दरवाजा आहे. आता आपण महादेवाचं मंदिरात दर्शन घेतलं आणि त्याच्या समोरच आपण तटबंदीवर चढून संपूर्ण तटबंदीचा परिसर आपण बघणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण पाठीमागं महादेवाचं मंदिर बघतो. त्याच्या समोरच तटबंदीवर चढायला मार्ग आहे आणि इथून संपूर्ण तटबंदी आहे ना आता आपण कव्हर करणार आहे. मित्रांनो, मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही अवश्य कोरीगडला आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे आणि या टायमाला आहे ना सगळी फुलं वगैरे फुललेली आहेत आणि 101 आपल्याला वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळतात. असे सुंदर वेगवेगळे आपल्याला सह्याद्रीचे प्रकार या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी ह्याच्यात धुक्याचा एक अनुभव आहे, त्यानंतर फुलं पाहण्याचा अनुभव आहे. या ठिकाणी हे बरेच या ठिकाणी आपल्याला हे मन प्रसन्न करणारे सह्याद्रीतले काय काय जे पॉईंट आहेत ना ते या ठिकाणी येऊन तुम्हाला पाहायला मिळतील. खूप छान वाटतंय कोरीगडला येऊन. आता एक गोष्ट आठवली की या ठिकाणी एवढ्या वरती त्या ठिकाणी बघा ना तुम्ही, त्या प्लास्टिकमध्ये ती ट्रॅक्टर एक आणि बाजूला ट्रॉलीसुद्धा उभी आहे. तर एवढ्यावरती हे सगळं आलं कसं काय? हे समोर जे दिसतंय ना हे रोपवे, हे सामान वाहतुकीसाठी बनवलेलं एक टेम्पररी रोपवे आहे. तर याच्यानेच ट्रॅक्टरचे पार्ट वेगवेगळे करून या ठिकाणी वरपर्यंत पोहोचवलेत आणि मग अशा प्रकारे या तटबंदीची डागडुजी आणि गडकिल्ल्यांची डागडुजी केली जाते. हा रोपवे बघू शकता तुम्ही. आणि गडावर फुलांची कमी नाहीच आहे. ही सोनकीची फुलं बघू शकता तुम्ही, सुंदर फुलं फुलली आहेत. आणि खरंच हा नवरात्रीनंतरचा ट्रेक आहे ना अगदी हाऊसफुल झालेला आहे आमचा. इथला व्ह्यू बघा ना, काय व्ह्यू आहे, जबरदस्त. हा व्ह्यू तुम्हाला घर बसल्या बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर या सगळ्या व्हिडिओ पोस्ट करत असतो. नक्की बघत जा आणि इतरांना सुद्धा शेअर करत जा. बघा या ठिकाणचा हा व्ह्यू कसला भारी दिसतंय ना. सर्वात महत्त्वाचा पॉईंट किल्ल्यावर असलेला बुरुज आणि त्या ठिकाणी भगवा ध्वज आहे. आता तो पाहायला जायचा आपल्याला. जंग्या बघा, जंग्या. ही तटबंदी नुसती तटबंदी बांधून नाही काढली, तर प्रॉपर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जागोजागी जंगे आहेत. हे बघा, या जंग्या प्रत्येक तटबंदीच्या दिशेला तुम्हाला जेमतेम 6-6 फुटावर तुम्हाला एक एक जंगी पाहायला मिळेल. अशी ही जंगी टोटल ही संपूर्ण तटबंदी आहे गडाला. हा इकडचा टोक बघते, ज्या आपण पेठ शहापूरच्या ठिकाणी आपण एंट्री केली तिकडच्या टोकावर आपण उभे आहोत आणि तिथून हा संपूर्ण परिसर आहे. पुढे गेल्यानंतर गड असा मोठा मोठा होत जातो आहे. हा शेवटचा निमुळता टोक या ठिकाणी दिसतो आहे. इथे बुरुज आहे, पायऱ्या आहेत. आता आपण या झेंडा बुरुजावरच म्हणजे
पेठ शहापूरच्या दिशेला असलेला हा झेंडा बुरुज गोलाकार बुरुज आहे. आमचे मित्र स्वप्नील, प्रतीक, धीरज आणि करण हे आमचे 4 मित्र आहेत जे आम्हाला सोडून ट्रॅकवरती आले नाही आहेत ट्रेकवरती. आणि हा आमचा सगळ्यात मोठा मित्र स्वस्तिक पाटील. तू एक मार पाहिजे तर या घाबरतो बघ किती त्याला. हरा नाही जाणार तुला. चल मारला तरी चालेल. एक मिनिट हा. घ्या. एवढं घाबरून काय होणार आहे. नको नको मारू. दादागिरी करतात त्यांच्यावर सगळ्यांच्यावर. करण दादागिरी होतो त्याने घेऊन देत नाही डायरेक्ट. करण बरं आहे का रे. या उजव्या बाजूच्या तटबंदीवर जाल ना तेव्हा तुम्ही डाव्या बाजूला लक्ष द्या. इथे भुयारी टाके आहेत. एक धान्य कोठारांप्रमाणे आणि बरेच मोठे मोठे दालने आहेत या ठिकाणी. आता एक मिनटं बघू तुम्हाला दाखवतो. ते बघा या ठिकाणी ना उतरायला पायऱ्या सुद्धा आहेत आणि मोठे मोठे दालने आहेत. बघू शकता या ठिकाणी. याच्या आतमध्ये पण आहे ना हे बघा. अरे बापरे कसलं मोठं मोठं आहे ते. आणि आतमध्ये पण छोटे छोटे स्क्वेअर बनवले आहे. आता या ठिकाणी पाणी साचले जाऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी बाजूला जो दिसतो ना उजेड आपल्याला त्या बाजूच्या दालनात आपण जाऊन बघू. जितू आपला मोठा आहे तो आणि हा एकच असेल मग. हा एकत्र आहे. तर या बाजूच्या याच्यात आलो आपण. हा आणि तो जॉईंट आहेत. हे माकडांना राहायला लय भारी आहे. हे बघा पूर्ण एवढे मोठे रूम आहे. आणि तो बाजूला याच्या बाजूला ते दालन दिसतं. आणि आणखीन याच्या बाजूला पण एक आहे. म्हणजे मोठे रूम आहेत. कदाचित धान्य कोठार वगैरे असू शकतात कारण किल्ल्यावर त्यावेळेस वास्तू भरपूर मोठी होती. या गवतामध्ये दिसत पण आहे. तिथे एक डोर आहे. त्या ठिकाणी एक डोर आहे. हा एक आहे. आणि हा पाठीमागं छोट्या साईडला एक बघतो आपण बघा महादेवाच्या मंदिरापासून सुरुवात केली होती. ही संपूर्ण तटबंदी आपण फिरून आता बरोबर या तलावाच्या पाठीमागच्या तटबंदीवर आलो आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण अजून बरीचशी तटबंदी आपल्याला तुडवायची आहे. आणि तिकडे कोराई मातेचं मंदिर आहे आणि आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे या गडावर. ते आपल्याला पाहायचं आहे. गडाचा दुसरा दरवाजा पण बघायचा आहे. कोरेगडावर आपल्याला वायुसेना भारतीय वायुसेनेचं हे आपले एअरपोर्ट म्हणजे विमानतळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एअरपोर्टच्या दिशेला आहे ना ही जी तोफ आहे हात लावा ना तुम्ही इतकी थंड आहे. ही अगदी कोराई मातेच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला पाहायला मिळते.